परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्तात्रेयो हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच्यो ज्ञानसागरः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय। आजचा हा पवित्र दिवस आज या हनुमान मंदिर चांद सूर्य या परिसराचं नाव आहे असं म्हणतात, काही माहित नाही पण त्या सांगतात हे भाऊ। या ठिकाणचा प्रतिवर्षीप्रमाणे असणारा हा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आहे का आणि अखंड वीणा वादन का अखंड हरिनाम सप्ताह नेमकं काय तेव्हा एकदा म्हणलेलं आहे तुम्हाला तुमची सिंगल करतो असं नाही तुम्ही करता ते पण संतांचं म्हणणं असं अखंड हरिनाम सप्ताह। आता काही गावाला आपण पाहतो एक टाळ वाजतो आणि वीणा वाजतो तर टाळ तरी निदान विठ्ठल 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 तरी करत असतो, रामकृष्ण हरी तरी करत असतो। आपल्याला सार्वभौम असं गुरुत्व तुकाराम महाराजांचं लाभलं। सार्वभौम म्हणजे आपण सगळे काय म्हणत असतो जगत गुरु तुकाराम संत तुकाराम महाराज की जय। मग जगत गुरु खरंच जगत गुरु येत त्यांनी विषय सांगितला त्यांचंच वाक्य उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा। पण उघडा मंत्र जाणला का रामकृष्ण हरी म्हणा बरोबर आहे, पण उघडा मंत्र जाणला का जो सगळ्या विश्वाचा चालू आहे तुम्हाला माहिती तुमचं सोडून द्या, यांना माहिती यांचं सोडून द्या, पण जो विश्वाचा उघडा चालू आहे का दाखवून चालू आहे उघडात चालू आहे। मग आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतो, परंतु त्यांना नेमकं काय म्हणायचंय त्यांनी काय केलंय झाडू संतांचे मार्ग म्हणतो म्हणजे संत ज्या मार्गाने जातात ती पंढरपूरची वाट देहूला जाणारी किंवा अनेक तीर्थाला जाणारी वाट झाडायची का संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जायचं याचं नाव काय झाडू संतांचे मार्ग। म्हणजे मार्गदर्शन समाजाला कसं करू समाजाला मार्गदर्शन संतांनी केलंय तेच करू संतांनी केलंय
तेच मार्गदर्शन करू. पण आपण संसारी माणसं आहोत. आणि संसारिका करता जो सोपा साधा परमार्थ सांगितला संसारिका करता बरं का. संन्याशांचं वेगळं आहे, राजी लोकांचं वेगळं आहे, जे दान धर्म करू शकतात त्यांचं वेगळंच आहे. ऐकत आहे त्यांच्याकडं. आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मातोश्री जिजाऊ माता, त्यांचा मुलगा संभाजीराजे, त्यांची थोरली पत्नी, यांची भारंभार सोन्याने तुला केली, म्हणजे वजन केलं आणि ते गरीब गरीब समाजाला वाटलं. हाय का आपली ऐपत? नाही ना. म्हणजे आपल्याला जो काही विषय सांगितला, आपण प्रापंचिक आहोत, सगळं करा, आपल्याकडून काय काय घडत नाही, आपल्याकडून नाही त्या गोष्टी घडतात. प्रपंचिका करून नाही त्या गोष्टी घडतात. पण नाही त्या गोष्टी घडत असताना सुद्धा, नाही त्या गोष्टी या जीवाकडून घडत असताना सुद्धा आपल्याला संतांनी नव्हे भगवंतांनी इतका सोपा मार्ग दाखवला, इतका सोपा दाखवला, तो अधूनमधून नाही दाखवला. कुठून? या जीवाचा ज्या वेळेला जन्म झाला, जिथून याची प्रसार झाला, जिथून याची प्रगती झाली, या ना पुढे या ना, इकडे या. तुमच्यासारखे मागे वाचल्यावर सांगायचं कोणाला? या जीवाची जिथून प्रगती झाली, ज्याच्या हातात ते सूत्र दिले तो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवालाच हा विषय सांगितला. नाम म्हणजे नेमकं काय? नाम म्हणजे नेमकं काय? आता ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखता ना, त्यांचं नाव काय आहे? काय नाही पटकन लाभच काय घ्यायचे? त्यांचं खरं नाव जे आहे ना, मोतीराम बोरुडे, लालबा आपण त्यांना म्हणतो. त्यांची मुलं त्यांना काही वेगळं म्हणत असते, आप्पा, दादा, भाऊ, नाना, काका, तात्या, काहीतरी म्हणत असते. मग आता ही आलेली नावं त्यांची खरे का खोटे? ते सही करताना लालबा गणपतराव बोरुड्याची सही करतात का? नाही. मग ज्या नावाने सही करतात ते त्यांचं खरं नाव. मग असं भगवंताची तीच गोष्ट झालेली. भगवंताला अनेक नावं आली. राम आलं, कृष्ण आलं, नारायण, गोविंद, गोपाळ, केशव, माधव वगैरे 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 हजारो नावं आली. मग ही नावं आपण त्यांचे जप करतो, विष्णू सहस्रनाम म्हणतो वगैरे वगैरे, काय असेल ते त्याचं आपण रात्रंदिवस चिंतन करतो, ज्याला जे आवडेल ते. मग तरी सुद्धा भगवंताला ब्रह्मदेवाला देण्यासाठी नामाची गरज. नाम 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 हा विषय काय आला बा? श्रीमद भागवतात. आपण श्रीमद भागवताचा जो पारायण लावतो ना, श्रीमद भागवतासारखा ग्रंथ या पृथ्वी तलावर दुसरा नाही. श्रीमद भागवतासारखा आपण त्याचं जे पारायण करतो, आपले तात्या महापुरुष करत होते आतापर्यंत, त्यांची मुलं तिथून पुढे करतात तो ग्रंथ, आणि त्याच्याच पोटातून निघालेले हे बाकीचे ग्रंथ. एकनाथी भागवत असेल किंवा भगवंता वेदापासून निर्माण झालेली गीता असेल, त्याच्यावर निर्माण झालेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, पण सगळ्यांचं सांगणं एकच. सगळ्यांचं सांगणं नाम घेता राहू नका. आणि पुढे काय हो? कोण सांगतो?
तुकाराम महाराज आहे का ना. मग नाम घेता राहू नका. आणि इथं आपली गल्लत झाली. नाम म्हणजे नेमकं काय. तर जे ब्रह्मदेवाला दिलं भगवंतानी या सृष्टी रचनेच्या अगोदर ते नाम, त्याला नाम म्हणतात. आणि बाकी त्याला आपण जे नाम म्हणतो ना, मग त्यांच्यात शक्ती नाही का. आहे ना. अरे त्यांच्या सुद्धा शक्ती आहे. एवढी शक्ती आहे की तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त होईल. रिद्धी सिद्धी प्राप्त होईल एवढी शक्ती आहे त्या बाकीच्या अवांतर नामामध्ये बरं का. मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचं म्हणा ना, श्रीराम जयराम म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पांडुरंग पांडुरंग म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, काही बी म्हणा. ते एवढं तुम्हाला शक्ती देईल की तुम्हाला वृद्धी सिद्धी प्राप्त होईल. की बाबा आज कुठेही आभाळ नाही, पण थोरात म्हणले आज पाऊस येणार बरं का, संध्याकाळी 7 वाजता पाऊस येणार आहे. यांचा शब्द आहे. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. भगवंतानी किंमत दिली आणि नक्कीच संध्याकाळी पाऊस आलाच बा. एवढी रिद्धी सिद्धी प्राप्त त्या नामाने होऊ शकते. पण आपल्याला रिद्धी सिद्धी प्राप्त करून पुढे जायचं. जव पुण्याची पावती तरी मग इंद्रपदाची ही उटी उतरी. अरे इंद्रासारखा राजा जरी झाला असलात ना, पुण्य संपलं की दिला ढकलून. मग ही गोष्ट रिद्धी सिद्धी म्हणजे पुण्य येते. रिद्धी सिद्धी म्हणजे पुण्य. तू भगवंतापासून आलास, असा आलास का, नवादमा घेऊन आलास का. अरे काही नव्हतं. स्वच्छ असा स्वच्छ असा आलास. ज्या वेळेला तुम्ही चिंतनाला बसता, डोळे झाकून बसता, तुम्हाला सांगितल्या ठिकाणी दृष्टी लावून बसता, तिथून अतिशय प्रखर असा सूर्यालाही लागेल असा प्रकाश तिथून निघतो. तिथून तो प्रकाश निघतो. तुमचे झाकलेले डोळे सुद्धा दिसतात. म्हणजे कसे काय दिसतात. डोळे तर झाकले. अरे ह्या कातड्याच्या डोळ्याचा काही उपयोगच नाही. तिथं कातड्याच्या डोळ्याचा उपयोग नाही. ज्याला ज्ञानचक्षु म्हणतात, जे शंकराचा तृतीय नेत्र आहे, तो डोळा तिथं पाहिजे. त्या डोळ्यांनी पाहण्याची ती क्रिया आहे. मग एवढी सगळी गोष्ट भगवंतानी तुम्हाला दिली. सगळी गोष्ट दिली म्हणजे रिद्धी सिद्धी हे सुद्धा मी सांगितलं. पण ती सुद्धा पुण्याचीच गोष्ट आहे. पुण्य संपलं की ती कमी 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 होती. जर थोडं संपलं की ती त्या इंद्राचं सुद्धा सिंहासन डळमळतं आणि ते काय होतं, कोलमडून पडतं. जव पुण्याची पावती सरे, मग इंद्रपदाची ही उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. कुठे जाते. अरे पुन्हा जिथं जन्म मृत्यूचं ठिकाणी ना, म्हणजे आपल्या जीवन पडत येत. त्याला पुन्हा पुण्याला सुरुवात. म्हणजे काय, पिपीलिका मार्ग आणि विहंग मार्ग. विहंग म्हणजे पक्षी आणि पिपीलिका म्हणजे मुंगी. त्या मुंगीच्या तिला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागते फळाकडे जाताना. फळाच्या जवळ जवळ जाती, वारा येतो, कुणी त्या झाडाला हलवतं, कोणाचा धक्का लागतो आणि ती पुन्हा पडती खाली. मग एवढं सगळं होऊन पुन्हा ती आणखीन करायला लागते. मग हे इथं काय सांगितलंय, जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकारी. जाणता सांगितलं. जाणता म्हणजे कोण, शहाणा. पहिल्या ज्ञानेश्वरीला सुरुवात होण्याच्या अगोदरची सुरुवात गोळी येतात पहिल्याच अध्यायात. जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मग आता भक्तीचं मूळ काय, संताकडे जाण्याचं मूळ काय, भगवंताचं मूळ काय, तर ती एक सद्गुरू सांगितलं. मग एवढं सगळं सांगून सुद्धा हा जीव
गाफीलच आहे, गाफीलच आहे. गाफील म्हणजे कसा, जसा विद्यार्थी असतो, 12वीला असतो, 10वीला, आता 10वीचं काढून घेतलं मला, 12वीला महत्व दिलंय. 12वीचे 6-7 महिने होत आले तर ह्या अभ्यासाला लागाना, त्याला त्या परीक्षेची काळजी वाटाना. आणि तिथून पुढे तो जर परीक्षा अभ्यासाला लागला तर कधी कधी व्हायचं हे. मग आता आपलं शरीर जर थकत थकत गेलं, 60 वर्षाचं झालं, 70 वर्षाचं झालं, परंतु तो म्हणला आता भक्तीला लागायला पाहिजे बा, आता भक्ती करायला पाहिजे मला. आणि तो भक्तीला लागला तर ती जीभही काम द्यायला, ते राम 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 म्हणता 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 ती लांब 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 लांबच म्हणायला लागली. तर काय करायचं, तरी तर जिभेचं काम नाही, जिभेचं काम नाही. तुम्ही त्याच्यातूनच आलेली मंडळी इथं, जिभेचं काम नाही. भक्तीमध्ये काम कशाचं आहे, तू मन हे मीच करी माझी या भजनी, काय करायला सांगितलं, फक्त प्रेम धरी माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग तुझ्या ती गोष्ट तुला प्रत्ययाला येईल, म्हणजे अनुभवाला येईल. तू ज्या वेळेला हे मन माझ्या ठिकाणी अर्पण करशील, नवे नवे मन आणि मी वेगळा नाहीचे, माझं स्वरूप आहे म्हणले ना भगवंतानी ते होती जगामध्ये. अरे मन हे माझं स्वरूप आहे, आणि मग ते मीच करून टाक. एवढी सोपी गोष्ट, पण ती सहज कुणी कोणाला सांगणार नाही. सहज सांगायची गोष्ट आहे ती, विचारल्याशिवाय नाही. मग अशा प्रकारचं या जीवाचं राहटगाडग चालू आहे, प्रपंचाचं राहटगाडग बरं का. पण तो गाफीलच आहे, गाफीलच आहे. असा प्रपंच चाललाय आपला, असा प्रपंच चाललाय. त्याच्या प्रपंचाचा काय विचार करावा आणि कसा विचार करावा. झोपेत चालला, ज्यांना भक्तीची आवड आहे त्यांच्याबद्दलच बोलायचं बरं का आपल्याला, बाकी त्यांच्याबद्दल बोलायचं काही कारण नाही. जगात कितीतरी समाज आहे, मनुष्य येवणीला आलेला कितीतरी समाज आहे, बाकीच्या येवणी तर किती काही. त्यांचा आणि आपला जीवाचा संबंध वेगळा नाही. त्यांच्या ठिकाणी आत्माच आहे आणि आपल्या ठिकाणी आत्मा आहे. पण या ठिकाणी मनुष्य देहाला आलेल्या काही गोष्टी विशेष दिलेल्या आहेत, विशेष दिलेल्या गोष्टी आहेत. मग विशेष गोष्टीच्या योगाने त्यांची गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे, ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की बाबा माऊलीने अगोदरच का म्हणून चिमटा घेतला, जाणते गुरु भजिते. जाणता कोणाला म्हणते, जाणता म्हणजे शहाणा. कोणाला म्हणते, बाजारला जाणारा असतो, आपण बाजारला पाठवतो. मग त्याच्यात आपले काही मुलं असे थोडे वावळत असतात, सगळ्यांचे नसतात पण काही काहींचे असतात बा. मग त्यालाच म्हणा तुझा बाजार करायला, हे म्हणता नाही ना. आपण शहाण्यालाच सांगतो तू बाजार करून ये, म्हणजे शहाणा म्हणजे जाणता. मग जाणत्याने काय करावं, जाणतेने गुरु भजिते. मग आता गुरु म्हणजे काय, इथं पुन्हा प्रश्न पडतो ना की काय गुरु 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 यांचं निराश असतं म्हणले, गुरुवरच लय जोर असते यांचा. आणि गुरु गुरु झाले की पुन्हा सद्गुरु, ही सद्गुरु तर म्हणले तर नवीनच निघाले अलीकडे. अरे गुरु म्हणजे मुळातच पहिला गुरु आपली आई आहे, दुसरा गुरु वडील आहे, तिसरा गुरु शिक्षक आहे, चौथा गुरु आपण ज्याला साधारण त्याच्या गोष्टी ऐकतो, त्यांनी सांगितल्यानंतर ऐकतो, त्याच्यावर आपण त्याची आपल्याजवळ किंमत आहे की बाबा आपल्याला काही सांगितलं त्यांनी. तर माझं उदाहरण सांगत असतो मी कधी कधी. कुंदन शेठ, यशवंतराव मंगी वगैरे सारखी मंडळी मला आवर्जून माझं काही चुकलं की ती बाजूला घेऊन सांगणार बरं का, बाजूला घेऊन सांगणार. रस्त्यावर नाही असं काय म्हणणार, बाजूला घेणार, चहा पाजणार आणि मग सांगणार, पाटील
हे शोभत नाही आपल्याला. तुम्ही एकटेच आहात. तुम्ही जर असं वागलं तर तुम्हाला कोणीच काय म्हणणार नाही, पण आपण मनाने समजायला पाहिजे. अशा प्रकारचे त्यांची माझ्याजवळ किंमत होती आणि माझ्यात काही विशेष काही खालच्या दर्जाचं होऊ नये असं त्यांच्या अंतकरणाला वाटत होतं, म्हणूनच ते सांगत होते ना. तेही गुरुच आहेत. किती गुरु झाले? 4 गुरु झाले. 5वा आपल्याला भक्तीचं मार्गदर्शन करतो. भक्तीचं मार्गदर्शन करतो तो गुरु. 5वा गुरु भक्तीचं मार्गदर्शन करत. माळ घालील आपल्याला, निदान रामकृष्ण हरी तरी सांगल, हा आपला गुरु. आणि 6वा सद्गुरु. सद्गुरु म्हणजे तू कोण आहेस, तुझी आणि भगवंताचा काय संबंध आहे हे ती जोड घालून देतो. तू नेमका कोण आहे, ज्याला जाणल्यानंतर तुझा उद्धार होईल. ज्याला जाणल्यानंतर नव्हे, तुलाच जाणल्यानंतर. तू स्वतःला जाणून घेतलं की देव जाणला. देव आणि तू वेगळाच नाही हे जो आपल्याला समजावून देतो तो सद्गुरू. मग आपला प्रपंच कसा चाललाय? आपण प्रपंचामध्ये शेंडीपर्यंत बुडालो तर काही खांद्यापर्यंत, छातीपर्यंत, कमरेपर्यंत, मानेपर्यंत शिल्लक आहोत. ज्याची त्यांनी पाहायचं बरं का. तिथं काय मोजमाप पट्टी किंवा टीप लावायची गरज नाही. ज्याचा त्याला टीप लावता येतो. ज्याचा चेहरा ज्याला त्याला आरशामध्ये दिसतो असा आपला प्रपंच चालू आहे. असा आपला प्रपंच चालू आहे. आणि या प्रपंचामध्ये या अशी गोष्ट झाली, विचार करण्यासारखीच गोष्ट नाही राहिली. कशी? की मृगजळ डोही पाषाणाची सांगड. मृगजळ डोही पाषाणाची सांगड, वांजेचा पुत्र पोहला हो. दुतोंडी हरणी ती मुखावीन पाणी प्याली हो. लहानपणी ऐकलं बरं का मी. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया हो. आधी कळस मग पाया हो. आधी कळस मग पाया हो. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया हो. आता ज्यांनी हे रचलं असेल त्याची काय बुद्धी असेल? चिंचेच्या पानावर देऊळ रचलं म्हणले आणि आधी काय केलं? कळस तयार केला आणि मग पाया. आता हा पाया कोणता, कळस कोणता? तुम्ही थोडक्यात पाहिला असेल, पाऊस पडतो, पहिला पाऊस पडतो आणि डबके साचतेत. काही ठिकाणी कठीण खडक असतो, पाणी लवकर जिरत नाही, 8-15 दिवस साचतं. आणि मग तिथं त्याच दिवशी रात्री बऱ्याच बेंकळ्या जमात्यात आणि मग रात्रभर टार 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 चालू असतं. आणि त्या बेंकळ्या त्या पाण्यामध्ये काय करतात? अंडे घालतात, जाळी बनवतात, जाळी. आणि ती 2 दिवस राहिली त्या जाळीमध्ये बारीक असे काळे 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 कण दिसायला लागतात. तो गर्भ बर का, त्या बेंकुळीचा गर्भ. तसंच आपलं बी. पण आपलं आपल्याला सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बेंकुळीचं प्रत्यक्ष पाहता येतं. मग आधी काय तयार होतं? ते अंड फुटतं का 1-2-4 दिवसांनी आणि त्याच्यात ती बारीक वळवळ 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 करायला लागतं. डोकं असतं, डोकं. मग माझं शेपूट असतं, त्याला आपण डोक माथा म्हणतो. तर ते बेंकुळीचं पिल्लू असतं, गर्भ असतो, त्याचं डोकं असतं आणि माझं शेपूट असतं. डोकं म्हणजे कळस
आधी कळस आणि आपलंही तसंच आहे, आपलंही तसंच आहे. आणि मग त्या शेपटाला पुढे मग अवयव फुटतात, म्हणजे पाय फुटतात, पोट तयार होतं, मागचे पाय फुटतात. आणि मग ते तेवढं तयार होऊन ते थोडस व्यवस्थित झालं की ते शेपूट गळून पडतं. मग पहा झाली बिलकुल तयार. आपलं बी तसंच आहे. विचारा कोणत्याही डॉक्टरला जाऊन. आपलं कसं आहे, आपल्याला सुद्धा शेपूट असतं जन्मताच. म्हणजे पण तयार आधी काय होतं, मला मुद्दा काय, आधी कळस माझं पाया, हे डोकं तयार होतं आधी. या शरीरात आधी डोकं तयार होतं आणि मग शेवटी पाया, म्हणजे पाठीमागचा भाग. म्हणजे आपलंही असंच चाललंय. एवढा प्रपंच चाललाय, काचं कोचे खाऊन चाललाय, रात्रंदिवस चाललाय. रात्री ज्याच्याकडे 12 वाजता लाईट येते ना, मग त्यांची कशी तारमळ होती बघा. 2-3 दिवस लाईटच नसावा आणि मग 12 वाजता लाईट यावा, आणि 12 वाजता नाही 9 वाजताच लाईट यावा. त्या कीर्तनाला किती येतील बघा. इतकं आपलं चाललंय. पण कसं चाललंय, असं चाललंय. माऊलींनी 9व्या अध्यायात, मी आता जी ओळी घेतली ना त्याच्या अगोदर अशा ओळ्या टाकल्यात माऊलींनी की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, तासी त्वचेच्या पदरा आड, तरी ते आव्हेरून गोचिड अशुद्ध का काय न सिविती. अरे बाबा, ते गोचिड नाहीत का, गोचिड ते अशुद्ध म्हणजे रक्त. संस्कृत मध्ये रक्ताला काय म्हणजे अशुद्ध. ते अशुद्ध नाहीत का, पीठ अशुद्ध सेवन करीत नाहीत का. मग प्रपंचामध्ये काय शुद्ध आहे. माऊलींनी कोणाला ओळी सांगितली, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, तासी अगदी जवळच त्वचेच्या पदराच्या आड. काशेला गुची असतो ना, पदराच्या आडच ती दूध आहे ना. थोडी सोन आतमध्ये जर घातली तर लगेच ते दूध येऊ शकतं. पण ते गोचिड, गोचिड म्हणजे माझ्यासारखा, तुमच्यासारखा नको. मला काही कळायला, तुमचं नाव घेतलं, तुमचा राग पुढे ओढून घेऊ. माझ्यासारखा त्या प्रपंचात गुंतलेला बघतो का. अरे देव सदा जवळीच वसे, त्याला जी जन कैसे पिसे, आणि पाहू जाती देशोदेशी, आणि जन आपाई पडतात. असं का म्हणून सांगितलं. अरे त्याला पाहायला जातात देशोदेशी. आता नव्हते गेले का त्या कुठे, आहे का लक्षात, संक्रांतीला गंगासागर, हा तुमच्या आहे लक्षात. आणि तिकून येताच म्हणले त्या कलकत्त्याच्या जवळ एका गाडीने ती एसटीच फाडली नेली. आता आतले असणारे काय देखण्यासारखे झाले की नाही. पाहू जाती देशोदेशी जन पायी पडतात. जाऊ नये असा विषय नाही, पण भगवंतानी किती कृपा केली आपल्यावर. भगवंतानी आपल्यावर किती कृपा केली. तेवढी आपण पात्रता आपल्याजवळ निर्माण केली का. नाही ना केली. मग असंच आहे आपली गोचिडासारखी स्थिती आहे. मग पुढची वेळी सांगितली, ना तरी निगळवाच्या परिवरी मध्ये राहिली का कमल कंद आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी परी सरागू सेविजे भ्रमरी, येरा त्याला चिखलच उरला. त्याला मात्र चिखलच उरला. का कमलकंद आणि दरदुरी. कमलकंद कमळाचा कांदा, दरदुरी म्हणजे बेडूक, हे एकाच ठिकाणी राहतात. पण ते कमळावर कमळ उमललं त्याचा सुगंध
वाऱ्याने जिकडं तिकडं पसरू लागला, म्हणजे ते सुगंधाच्या योगाने तो सुगंध घेण्याकरता लांबून लांबून गुंगे येतात. आता उदाहरण नाही सांगत. वेळ नाही ना आपल्याला. काय होतं, या मासे विकणारी मंडळी असती, मासे विकणारी, आणि त्यांनी मासे पकडायचे आणि या बायांनी पाट्या डोक्यावर घेऊन गावोगाव मासे खरेदी करणारे घरोघर जाऊन विकायचे. आता अशा पद्धतीने एक त्या गावोगाव हिंडायच्या. तर एक दिवस अशी गोष्ट झाली की त्या गावची एक माळीण आणि ह्या दोघी जणी मासे विकणाऱ्या त्या दिवशी जरा गिऱ्हाईक कमीच लागलं. का कमी लागलं, आपण कल्पना करायची. 2 एकादशी आल्या होत्या, कोणाला वाटलं आजच आहे आणि कोणाला वाटलं उद्याची. काय नाही. अरे म्हणलं काय करावं इथे मासे, कोणी म्हणतं आज एकादशी, कोण म्हणतं काय. ते मासे विकायला खूप उशीर झाला, अंधार पडला. आता अंधार पडला खरा, पण म्हणले आता आपल्याला लई लांब जायचं, रस्ता नाही बरोबर, लई लांब आलो आपण, मासे लवकर विकले नाही, ह्या गावाची त्या गावाला जावं लागलं. ती माळीन ताई म्हणली तुम्ही काय घाबरू नका, आमचे पाहुणे आहेत म्हणले, इथं आपण त्यांची तर मुक्काम करू पाहिजे. तर बर म्हणले ताई पण आमच्या घरच्यांना निरोप जायला पाहिजे. म्हणजे जाऊ दे, काय 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 तुम्ही ते कुठं वनात पडलात, हाय मी आहे संग, मी गावची माझी पाहुणे इथं. संध्याकाळी अंधार पडता ते 3 जणी गेले त्या माळ्याच्या घरी. आता माळ्याच्या घरी त्यांचा फुलाचा धंदा होता. ते फुलं ते पुण्याला पाठवायचे. त्यांनी फुलं काढली होती एका खोलीमध्ये, ते सगळा माल लावून ठेवला होता. म्हणजे सकाळच्या पारी गाडी आली की भरून द्यायचा. आता हे संध्याकाळी जेवण खावणं झाली. म्हणली इकडच्या खोलीमध्ये पाहुणे बाई तुम्ही झोपा. मालकीन मी त्या खोलीमध्ये त्यांना सोबत आली. त्या 4 जणी तिथं झोपल्या खऱ्या, पण यांच्या माशाच्या पाट्या, आता ते माशाच्या पाट्या बाहेर ठेवल्या होत्या आणि वर ठेवल्या होत्या पात्र्यावर. नको कुत्रे बित्रे येतील कुणी म्हणून वर पात्र्यावर ठेवल्या. आता यांना 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या, एकही वाजत आला. ह्या दोघी जणी काही झोप यायला. काय घाण वाज चाललाय म्हणली, काय घाण वाज चाललाय. कशाचा, फुलांचा घाण वाज सुटलाय म्हणली. आणि कशी आपल्याला झोप यायला. आपल्याला रोजचा सवय काय, त्या माशाच्या पाट्या उशाला घेऊन झोपायची. म्हणजे त्याच खोलीत माशाच्या पाट्या भरलेल्या आणि त्याच खोलीत झोपायचं. आपल्याला बाहेर झोपत जी तिला सांगायची तिला. मग लगेच 2 जणी उठल्या गेल्या बाहेर. आणि मग त्यांनी काय केलं, मला तर दिवस तर झोप नाही यायची. म्हणजे हळू त्या माशाच्या पाट्या काढल्या आणि घरात आणल्या आणि त्या माशाच्या पाट्या तोंडावर घेऊन झोपल्या. आणि मग लागल्या ना गोरायला. मग गोरायला लागल्या गोचिड. असंच आहे आपलं पंढरपूरला जरी